नमस्कार. गुड मॉर्निंग. आपल्यापैकी बरेच जण आयुष्यामध्ये प्रसन्न राहण्यासाठी प्रयत्न करत असतात, खुश होण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण नक्की प्रसन्न होणं किंवा प्रसन्न वाटणं यामध्ये नक्की फरक काय आहे असं जर आपण एखाद्याला विचारलं तर त्या प्रश्नाची उत्तरं देणं कित्येक वेळा बऱ्याच लोकांना शक्य होत नाही. प्रसन्न वाटणं म्हणजे प्रसन्नता हा घटकच मुळात मानवी मनाच्या आरोग्याचा मूलभूत घटक आहे. याचं भान आपल्यापैकी बऱ्याच लोकांना नसतं आणि मग हे भान नसल्यामुळं बऱ्याच वेळा त्याच्या शोधात आपण टी व्ही, वर्तमानपत्र, पुस्तकं यामध्ये ज्या पद्धतीनं प्रसन्नतेविषयी एखाद्या तत्ववेत्यानं किंवा एखाद्या व्यक्तीनं सांगितलं असेल, बुवा महाराजांनी सांगितलं असेल, त्याच्या पाठी लागून आपण आपल्या स्वतःच्या मनाचा प्रसन्नता, आरोग्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मुळातच भारतीय परंपरेमध्ये मनाच्या आरोग्याला प्राथमिकता मिळाली असं आपल्याला ठामपणे म्हणता येत नाही. आणि मग ही मनाचे आरोग्य जर आपलं उत्तम नसेल तर शारीरिक आरोग्यावरती या मनाच्या आरोग्याचा बऱ्याचदा परिणाम होत असतो. आणि या मनाच्या आरोग्याचा जो शारीरिक आरोग्यावरती परिणाम होत असतो याच्याबद्दल सर्वसामान्य सहशिक्षितही आज अनभिज्ञ आहेत. आणि म्हणून मनाच्या आरोग्याबाबतीतली जागृती करणं हे फार गरजेचं आहे. आज असाच एक विषय आपण बोलणार आहोत की हे जर मनाचं आरोग्य आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. म्हणजे जो मानसशास्त्र हा विषय आजपर्यंत ऑप्शनला टाकलेला आहे, हा ऑप्शनला असणारा मानसशास्त्र हा विषय आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी किती गरजेचा आहे हे आपणाला पटवणं आणि पटवून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण जो चर्चा करणार आहोत ही मनाच्या आरोग्याची. आणि हे मनाचं आरोग्य ज्यावेळी सुरू होतं ते पहिल्यांदा आपण जसे आहोत तसं आपल्या स्वतःला स्वीकारण्यापासून सुरुवात होत असते. बऱ्याचदा असं होत असतं की जी परिस्थिती घडलेली आहे त्या परिस्थितीची खापर आपण कधीतरी कुणाच्या तरी डोक्यावरती फोडत असतो की नाही, हे जे घडलं ते त्याच्यामुळं घडलं, हे घडलं ते ह्याच्यामुळं घडलं. पण हे घडलं यात माझंही काहीतरी योगदान आहे, माझ्याकडूनही काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या घडलेल्या आहेत तर घडलेल्या आहेत, त्याचा मी स्वीकार करणं हे मला वाटतं की उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. कारण माझ्या हातून काही चूक घडतच नाही असं या पृथ्वी तलावरती कुणीही असू शकत नाही. प्रत्येक मानवाच्या हातून अशा चुका घडत असतात आणि ज्या चुका घडत असतात या चुकातून आपण शिकत असतो. आणि हे शिकणं हे आपल्या जगण्यासाठी बळ देत असतं. आणि हे जे जगण्यासाठी बळ देणारं शिक्षण आहे ह्यातील एक भाग म्हणजे मनाच्या आरोग्याचं शिक्षण. आणि ह्या मनाच्या आरोग्याच्या शिक्षणातील सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो प्रसन्न असणं. व्यक्ती प्रसन्न आहे हे कसं ओळखायचं असा जर आपण एखाद्याला प्रश्न विचारला तर त्याचं एकच एक उत्तर देणं कठीण आहे. काही लोकांच्या मते प्रसन्नतेचा अर्थ त्याच्या आर्थिक स्थितीची लावला जाईल. पण मला वाटतं प्रसन्नतेचा जो अर्थ आहे तो एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी न लावता त्या व्यक्तीच्या मानसिक विचारसरणीची, त्याच्या दृष्टिकोनाशी, त्याच्या वागण्याशी, राहण्याशी, बोलण्याशी कित्येक गोष्टींशी लावावा लागतो. त्यावेळी लक्षात येतं की ती व्यक्ती म्हणजे सतत हसमुख राहणारी व्यक्ती ही प्रसन्न आहे असं आपण म्हणतो. कोणत्याही समस्येवरती ज्या व्यक्तीजवळ त्या समस्येची कारणं शोधण्यापेक्षा त्याच्यावरचे उपाय ज्याच्याजवळ असतात तो प्रसन्न असतो. आणि तो प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावरून सहज झलकत असते. आणि ज्याने मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यांना तर सहजपणे लक्षात येतं की समोरची व्यक्ती ही खऱ्या अर्थानं प्रसन्न आहे की नाही.